गडचिरोली जिल्ह्यात 29/6/2025 रोजी अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या 14 पालकांवर तसेच 3/7/2025 रोजी 10 पालकांवर अशा एकूण 24 पालकांवर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दिनांक 29/6/2025 व 3/7/2025 रोजी गडचिरोली पोलिसांमार्फत शहरातील 5 विविध ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबविण्यात येऊन वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। या दरम्यान करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान काही अल्पवयीन मुले वाहन चालविताना दिसून आले। या सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसताना देखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन अधिनियम 2019 कलम 199 अन्वये सदर 24 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून वाहने जप्त करण्यात आली आहेत। सदर कलमानुसार अल्पवयीन बालकाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकास 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 25,000 रुपये दंड किंवा दोन्हीही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे। तसेच अशा अल्पवयीन बालकांवर बालन्याय अधिनियम 2015 नुसार बालन्याय मंडळासमोर खटला सुद्धा चालविला जाऊ शकतो। या मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी सांगितले की सदर मोहिमेचा उद्देश शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करणे हा असून पालकांनी देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतुकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करून द्यावी। तसेच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजरपिल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।